पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोध। पहिलीपासून हिंदी सक्तीची असावी या मताचे आम्ही नाहीच, तिसऱ्या भाषेचा पाचवीपासून विचार करावा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। पहिलीपासून हिंदी सक्तीची केलीच पाहिजे ह्या मताचे आम्ही नाहीतच आणि आम्ही म्हणालो की पाचवीपासून ह्या भाषेचा विचार त्या बाबतीमध्ये करावा। हिंदी भाषा लादण्याचा GR कुणी काढला? मिंधेंनाच फडणवीसांना अडचणीत आणायचं आहे का? दुसऱ्या कोणत्या मंत्र्यांना फडणवीसांची जागा हवी आहे का? आदित्य ठाकरेंचे सवाल। तर मी जे सांगतोय ना की GR ची तारीख काय? परवा GR काढलाय त्या सक्तीचा, भ्रष्टनाथ मिंधेंच्या मंत्र्यांनी काढलाय। कदाचित भ्रष्टनाथ मिंधेंनाच फडणवीसांना अडचणीत आणायचं नाही ना, हा देखील विचार तुम्ही करा। मराठीचा मुद्दा युतीसाठी नांदी ठरू शकतो। पालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येतील का यावर चर्चा सुरू। खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य। मोर्चाला जी का सकारात्मक दोन्ही बाजूंनी प्रतिसाद आहे की आपण एकत्र करूया, हे त्यातूनच झाल्याने नक्कीच उद्धव ठाकरे एकत्र येतील का? मला वाटतं ही नांदी ही सुरुवात आहे। हिंदीच्या मुद्द्यावरून लावलेल्या मुंबईत मनसेच्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो। हिंदीच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी घेतलेली भूमिका मनसेनं बॅनरच्या माध्यमातून मांडली। मराठी भाषेलाच प्राधान्य, हिंदी भाषेला कुठेही सक्ती केली नाही। मुंबई पालिकेला डोळ्यासमोर ठेवून विरोधकांचे सर्व प्रयत्न सुरू। योगेश कदम यांची टीका। त्यांच्याच घरामध्ये केंद्राचं मंत्रीपद आहे, मग नेमकं त्यांनी गाजर त्यांना पण द्यावं ना। मग मला वाटतं सोयीनुसार राजकारण करावं। आता ह्या गोष्टी महाराष्ट्र पाहतोय, स्वतःच कशाला असं करून घेत आहे। मुंबई पालिका निवडणुकीत मराठी शक्तींनी एकत्र लढावं ही आमची इच्छा। मोर्चानंतर एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल, संजय राऊतांचं आवाहन। आता उद्याचा मोर्चा आटपल्यावर एक चांगलं वातावरण निर्माण होईल या महाराष्ट्रामध्ये, मराठी माणसांच्या मनामध्ये। अर्थात देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे वगैरे 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 त्याने किती आपटापट केली तरी मराठी माणसाची एकजूट फुटणार नाही। उद्धव ठाकरेंनी मोर्चात सहभागी होणं म्हणजे पुतना मावशीचं प्रेम। ठाकरेंनीच माशेलकर समिती नेमली आणि गटही ठरवला। राऊतांनी काहीही आरोप करू नये, केशव उपाध्ये यांची टीका। सहभागी होणं म्हणजे हे खरं तर मराठी भाषेचं प्रेम नाही, तर हे पुतना मावशीचं प्रेम आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी महाराष्ट्रामध्ये उर्दू भवनची घोषणा झाली। प्रत्यक्षामध्ये मराठी शाळांसाठी काही करावं असं वाटलं नाही। हे तुमचं मराठी प्रेम आहे, हे मराठी प्रेम नाही, हे पुतना मावशीचं प्रेम आहे। हिंदीच्या मुद्द्यावर शिंदे कुठे लपून बसलेत? अमित शहांच्या शिवसेनेनं मराठी भाषेवर बोललं पाहिजे। राऊतांकडून टीकेची झोड, तर शिंदे तुझ्या छाताडावर बसलेत। राऊतांच्या टीकेला मंत्री गुलाबराव पाटील यांचं उत्तर। 5 जुलैच्या मोर्चात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा कोणताच नेता किंवा कार्यकर्ता सहभागी होणार नाही। हा विरोधी पक्षांचा मोर्चा आहे। 5 जुलैच्या संयुक्त मोर्चावर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणी नेता या मोर्चामध्ये सहभागी होणार नाही। हा विरोधी पक्षाने काढलेला मोर्चा आहे।